नमस्कार, मी प्रियांका निंबाळकर। आज मी आली आहे वेंगुर्ल्यातील गावडेश्वर मंदिरामध्ये आणि ही आहे रामेश्वरांची पालखी आणि पुढे आहे सातेरीचे तरंगदेवता ज्यांची नावं आहेत रवळनाथ, भूतनाथ आणि पावणाई देवी, जे चालले आहेत गावडेश्वर यांच्या भेटीसाठी। अशा प्रकारे बँजो वाजवत, ढोल वाजवत आणि फटाक्यांची आतिषबाजी करत ही रामेश्वरांची पालखी आणि सातेरीचे तरंगदेवता चाललेले आहेत गावडेश्वर यांच्या भेटीसाठी। ही आहे गावडेश्वर यांची पालखी, जी चालली आहे रामेश्वर यांची पालखी आणण्यासाठी विठ्ठल मंदिराकडे। किती छान परंपरा आहे ना, खरंच खूपच छान। आणि ही परंपरा अशीच पुढे चालू राहिली पाहिजे। चला तर पाहूया। पाहू शकता समोरून रामेश्वरांची पालखी येत आहे आणि सातेरीचे तरंगदेवता येत आहेत आणि इथून ही गावडेश्वर यांची पालखी चाललेली आहे त्यांना आणण्यासाठी। अशा या दोन्ही पालख्यांच्या भेटीचा क्षण हा अवर्णनीय आहे, तुम्ही पण पाहून घ्या। आता या दोन्ही पालख्या देवळाभोवती प्रदक्षिणा घालणार आहेत, ज्याला म्हणतात पालखी प्रदक्षिणा। आपल्या इच्छापूर्तीसाठी म्हणून श्री रामेश्वरला दहीभात लिपणे, साखरभात लिपणे, महानैवेद्य, अभिषेक अशा प्रकारचे नवस बोलण्याची इथे प्रथा आहे। आता अशा प्रकारे इथे ह्या दोन्ही पालख्या आपल्या देवळाला प्रदक्षिणा घालणार आहेत आणि त्यानंतर देवळामध्ये जाणार आहेत, जिथे त्यांचा यथोचित पाहुणचार केला जाणार आहे। तर कशी काय वाटली तुम्हाला ही परंपरा? मला तर खूपच आवडली। तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल आणि मी दिलेली माहिती आवडली असेल तर माझ्या पर्यटन गाथा या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। त्याचप्रमाणे हा व्हिडिओ लाईक आणि शेअर करा आणि माझ्या पर्यटन गाथा या फेसबुक, इंस्टा पेजलाही फॉलो करा। चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।